जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। त्यांच्याकडून 7 घरफोडीचे गुन्हे उघड करून 5,38,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून आरोपी विरोधात तब्बल 74 गुन्हे दाखल आहेत। किशोर तेजराव वायाळ, गोरख रघुनाथ खळेकर, विष्णू हरिचंद्र हिंगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पाथर्डी तालुक्यात यंदा उन्हाची वाढती तीव्रता आहे। पाणी टंचाईमुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। चाऱ्यासाठी ऊसाचा वापर वाढला असून 3,500-4,000 हजार रुपये टन दराने ऊस विकला जात आहे। मात्र त्यामुळे आगामी गळीत हंगामात कारखान्यांसमोर ऊस टंचाईचे संकट उभे राहिले असून त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे। वैरणीच्या जागेच्या कारणावरून पुतण्याने लाकडी काठीने व भावाने लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना आगडगाव येथे घडली आहे। विक्रम कृष्णाजी बोरुडे असं मारहाण झालेल्याचं नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ मच्छिंद्र कृष्णाजी बोरुडे आणि पुतण्या प्रताप मच्छिंद्र बोरुडे या दोघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे। गावांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल 6.25 लाख नागरिकांना 345 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। दरम्यान टँकरचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता असून जिल्ह्यातील पाणीसाठा 20% खाली आला आहे। वेळेत पाऊस न झाल्याचा पाणी कपातीत संकट नगरकरांना ओढवू शकतं। सध्या पाणी टंचाईच्या ज्वाळा तीव्र झाल्या आहेत। राहता तालुक्यात देखील टँकर सुरू झाले आहे। श्रीरामपूर व राहुरी वगळता 12 तालुक्यातील 6,39,175 नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे। श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। अनेक झाडे देखील यामध्ये उन्मळून पडली। काही ठिकाणी विजेचे खांब, तारा पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता। वादळात विसापूर पिंपळगाव पिसा रस्त्यावर विसापूर कारागृहाची झाडे पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अवैध दारू वाहतुकीवर पोलीस कारवाई न करता सोडून द्यावी अशी मागणी करण्याबाबत गैरकायद्याची मंडळी एकत्रित करून पकडलेले दारूचे बॉक्स सोडून देण्यासाठी पोलिसांनाच दमबाजी करत व दबाव आणून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कोतुळ येथील 5 जणांविरोधात अकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासरकडील मंडळींच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय विवाहितेने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। संतप्त माहेरच्या लोकांनी तिचा अंत्यविधी तिच्या सासरच्या दारातच केला आहे। या प्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासू आणि सासरा अशा तिघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय। आरती रवींद्र साबळे असं मयत विवाहितेचं नाव आहे, तर तिचा पती रवींद्र कारभारी साबळे, सासू लता कारभारी साबळे, सासरा कारभारी दादा साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत।
संगमनेर तालुक्यातील तिगाव शिवारात अज्ञात व्यक्तीकडून एका शेतकऱ्याच्या शेतातील 30 गुंठे क्षेत्रात लागवड केलेले टोमॅटो पीक रात्रीच्या सुमारास उपटून फेकलेत। शेतातील शेताचा कागदही फाडण्यात आलाय तर इतर साहित्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात केली आहे। मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आलाय। अज्ञात व्यक्तीच्या या धक्कादायक खोडसाळ कृत्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येतोय। 3 वर्षापासून न्यायालयात सुरू असलेली केस माघारी घेतली नाही म्हणून शेतात काम करणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर धारदार हत्याराने वार करत अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। अकोले शहरातील शेकईवाडी शिवारात प्रवारा नदीपात्रात एका 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे। या मृतदेहाची ओळख पटली नसून अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी असल्याने त्याच्या प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आलेत। या अनोळखी इसमाच्या मृताबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथे संपते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।